साताऱ्यात पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, कोल्हापूरच्या 2 भाविकांचा मृत्यू। कोल्हापूर जिल्ह्यातून जेजुरी इथं खंडोबा देवाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या मिनी बसचा पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहराजवळील डीमार्ट परिसरात आज पहाटे भीषण अपघात झाला। पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास मिनी बसनं समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून भाविकांचा समूह जेजुरीकडे देवदर्शनासाठी निघाला होता। पहाटेच्या सुमारास सातारा शहराजवळील डीमार्ट परिसरातून जात असताना मिनी बस आणि ट्रक यांच्यात भीषण धडक झाली। धडकेची तीव्रता एवढी होती की मिनी बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला। या अपघातात स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। जखमींना तातडीनं बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक, पोलीस आणि शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य सुरू केले। अपघातात जखमी झालेल्या 5 जणांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलीस अधिक तपास करत आहेत। देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडल्यानं कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।